सरकारसोबतच्या ओबीसी बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं कळतंय। जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात असल्याचा भुजबळांनी आरोपही केलेला आहे। सगळे सोयरे आदेशावर भुजबळांनी आपली भूमिका आता मांडली आहे। खोट्या नोंदी दाखवून दाखले दिल्यास कारवाई करण्याची मागणी देखील आता छगन भुजबळांनी केलेली आहे। तर गेल्या अर्धा तासापासून ही महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि याच बैठकीमध्ये आता छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं कळतंय। जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात असल्याचा छगन भुजबळांनी आरोपही केलेला आहे। सगळे सोयरे आदेशावर भुजबळांनी आपली भूमिका अखेर मांडली आहे। तर खोट्या नोंदी दाखवून दाखले दिल्यास कारवाई करण्याची मागणी देखील या बैठकीत आता भुजबळांनी केलेली आहे। तर या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, गेल्या अर्ध्या तासापासून या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे, मात्र या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकचे अपडेट काय मिळत आहेत? शुभम, अगदी बरोबर आहे। राज्य सरकार आणि त्याचबरोबर ओबीसी नेते, मग ते विरोधातले का असे ना, ओबीसी नेते राज्यभरातले आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके जे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यभर जे आहे ते आंदोलन सुरू आहे, त्यांचं शिष्टमंडळ सुद्धा या बैठकीमध्ये सामील झालेलं आहे। आणि ही बैठक जी आहे ती वादळी ठरलेली आहे, कारण आपण बघितलं की खास करून प्रकाश अण्णा शेंडगे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की एक म्हणजे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी राज्य सरकारवरती आरोप लावलेला आहे की ज्या काही कुणबी नोंदणीच्या अंतर्गत सरकार जे आहे ते मराठा समाजाला ओबीसी दाखले देत आहेत, ते दाखले त्यांची कितपत सत्यता आहे, ते खरोखर आहेत का, अनेक खोटे कागदपत्र जे आहेत त्यांच्या आधारावर सुद्धा ओबीसीचं जे कागदपत्र आहेत, ओबीसी दाखले आहेत ते दिले जातात, असा आरोप प्रकाश अण्णा शेंडगे यांनी लावलेला आहे। तर छगन भुजबळ यांनी सगळे सोयरे या मुद्द्यावरती जे आहे ते प्रश्न उपस्थित केलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि एका दाखल्यावरती सगळे सोयऱ्यांना सुद्धा जे आहे म्हणजे जे रक्ताची नाती नाहीत त्यांना सुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा ओबीसीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी केली होती। आणि त्याच आधारावरती 54 लाख ज्या काही ओबीसी दाखले सरकारने वाटले आहेत ते कोणत्या आधारावरती वाटले आहेत अशा प्रकारचा सवाल प्रकाश अण्णा शेंडगे आणि राज्य सरकारमधले असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवरती उचललेला आहे। तर दुसरीकडे जे लक्ष्मण हाके आहे, ज्यांच्या शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सामील आहे, त्यांनी दोन प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत। ते म्हणजे एक की श्वेतपत्रिका जी आहे ती काढण्यात यावी, ओबीसी दाखल्यांच्या संदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि त्याचबरोबर सरकारने जे आहे ज्यांना कोणाला ओबीसी दाखले देत आहे त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे त्याला लिंक असावं, अशा प्रकारची मागणी लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळात असलेल्या मृणाल ढोले यांनी केलेली आहे। त्यामुळे एका बाजूला या चार मागण्या खूप महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यावरती आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेत आहे, कारण आपल्याला माहिती आहे राज्य सरकारमधले 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तिन्ही पक्षाचं सरकार आहे, ज्या सरकारकडे सर्वाधिक आमदार आहेत, सर्व जाती धर्माचे आमदार आहेत आणि अशामध्ये खरोखरच आता राज्य सरकार जशी मराठ्यांना न्याय देऊ अशी भूमिका घेतली होती, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की ओबीसीचा आरक्षणाचा जो मुद्दा पेटत चाललाय तो दिवसेंदिवस हिंसक वळण घेत चाललाय आणि त्यामुळे याच्यावरती सुद्धा राज्य सरकारला तोडगा काढायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।